अरे वा, आता पावसाळा म्हटलं तर कॉर्नचा सीझन सुरू झाला. तर कॉर्न पासून भरपूर अशा नवीन नवीन रेसिपी आपण बघितल्या आहे. आपण पण बघणार आहे नवीन नवीन रेसिपी. तर आपल्या रेसिपीची सुरुवात करणार आहोत आपण कॉर्नच्या भजीपासून, कारण की पावसाळा म्हटलं भजी शिवाय अपूर्ण आहे. तर आपण सुरुवातीला कॉर्नची भजीची रेसिपी बघणार आहे. सुरुवातीला करायचं काय आहे आपल्याला, एका चॉपर मध्ये किंवा तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता. एका चॉपर मध्ये टाकायचं आहे आपल्याला एक कांदा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरची टाकायच्या आहे. आपल्या टेस्ट अकॉर्डिंग त्याला छान बारीक चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बारीक कट करून घ्या. तुम्हाला वाटत असेल तर कांदा तुम्ही लांब लांब कट करून चिरून घेऊ शकता. अशा पद्धतीने बारीक चॉप करून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे मक्याचे दाणे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्याला आपण छानपैकी आपल्याला जाडं भरडं चॉप करून घ्यायचंय. बारीक करू नका, जाडं भरडं करा, कारण की जेव्हा खाताना दाणे लागतात ना दाताखाली तर मज्जा येते. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, धनापूड आणि मीठ टाकायचं आहे. सोबत आपण तीळ टाकणार आहे. तीळ मिस करू नका, तीळ नक्की टाका, कारण की खूप छान लागते खाताना जेव्हा दाताखाली येते तेव्हा. आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला ठेवायचा रेस्टला. त्यामुळे काय होतं माहिती का, या मिश्रणाला सुट्ट पाणी आणि या भजीमध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा थेंबभरही वापर करायचा नाही आहे. रेस्टला ठेवलं की त्याला पाणी सुटतं. आता त्यामध्ये मावेल तेवढंच बेसन टाकायचं आहे आपल्याला, एक्स्ट्रा बेसन टाकायचं नाही आहे. म्हणजे जर त्यांनी काय होते माहितीये का, आपल्या कॉर्नची जी टेस्ट आहे ती तशीच राहते. जर आपण जास्त बेसन वापरलं तर कॉर्न कमी आणि बेसन जास्त लागतं. त्यामुळे जेवढं मावेल तेवढं बेसन टाकायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपण जेव्हा बेसन टाकून भिजवतो तो लगेच आपल्याकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि लगेच आपण भजी करायला घेणार आहे. नंतर रेसा ठेवायची गरज नाही आहे. तेल छान गरम झालं आपलं की पहिले एक भज आपला टाकून बघायचा आहे, तो सुटतो का बघायचा. जर सुटत असेल तर आणखी थोडंसं आपण त्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि आपण नंतर भजी जी आहे ते आपल्याला करायला घ्यायची आहे. आता बघा आपलं भजा सुटलेला नाही आहे. नंतर आपण त्यामध्ये आता मस्तपैकी छोटे छोटे भजी टाकून घेतलेले आहे. आता त्याला थोडंसं आपण शिजू द्यायचं आहे, कडक होऊ द्यायचं आहे. नंतर त्याला आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे आपली भजी मोडणार नाही, तुटणार नाही. आता बघा मस्त कडक झालेले आहे. नंतर त्याला आपल्याला हलवायचं आहे. आता छान असं लाल क्रंची होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भजी जी आहे ते तळून घ्यायचे आहे. खायला अप्रतिम लागते. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस आला की ही रेसिपी ट्राय करा. एकदम स्वादिष्ट अशा आपली भजी तयार होतात. बघा दिसायला बी किती छान झालेले आहे. आता गरमागरम भजी आपल्या आवडत्या सॉस बरोबर किंवा ग्रीन चटणी बरोबर, पुदिनाच्या चटणी बरोबर आपल्याला सर्व करायची आहे. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यानुसार चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा. बघा तुम्हाला दिसत असेल तर किती क्रिस्पी झाले आहेत. अशा पद्धतीने बाकीची भजी पण मी मस्तपैकी तयार केलेली आहे. गरमागरम भजीचा आस्वाद घेतलेला आहे. स्वादिष्ट अशी भजीची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम हिरव्या मिरची बरोबर आणि सॉस बरोबर मी सर्व केलं होतं. तुम्ही ग्रीन चटणी बरोबर, पुदिना चटणी बरोबर, तुम्हाला आवडते त्या सॉस बरोबर तुम्ही सर्व करा. पाच तोंडाला पाणी सुटलं मग बघताय का, ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.